एवढं भारी वॉक इन वॉर्डरोब आणि हा बाथटब पण इथे मिळणार आहे। 25 बाय 15चा लिव्हिंग एरिया, 17.5 फुटांची बाल्कनी आहे, 1 2 3 किचन मध्ये 3 किचन प्लॅटफॉर्म्स। मग जर तुम्ही सुद्धा फक्त घर नाही तर एक लक्झरी एक्सपिरियन्स आणि मॉडर्निटी व नेचरचा ब्लेंड बघत आहात तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। आणि लोकेशन तुम्ही कदाचित ओळखलंच असेल, आता आपण आहोत बाणेर पाषाण लिंक रोड वरती। बघून वाटलं ना की कदाचित हे स्वप्नच होतं, पण जागे व्हा, कारण इथे लाईफस्टाईलच्या नावावरती फक्त लक्झरी नाही तर नेचर आणि मॉडर्निटीचा ब्लेंड मिळणार आहे। आणि कन्व्हिनियंटच्या नावावरती फक्त लोकेशन नाही तर ओव्हरऑल पुण्याची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। आणि घर बघून तुम्हाला खरी मजा येणार आहे, कारण आहेच तेवढं लक्झरियस। आणि हो, पुन्हा एकदा सांगतोय, हे सुद्धा फक्त घर नाही तर हा 4.5 BHK प्रायव्हेट अपार्टमेंटचा एक अविस्मरणीय सुंदर असा अनुभव आहे। बघा ना, लिव्हिंग सुद्धा किती ग्रँड, स्पेशियस अँड तेवढाच जास्त मेस्मरायझिंग वाटतोय। आणि या घरामध्ये तुम्हाला फक्त स्पेस नाही तर हे घर वास्तू कंप्लायंट सुद्धा आहे। इथे तुम्हाला 3 साइडेड ओपन घर मिळणार आहे, कुठलीही वॉल शेअरिंग नाही आणि पर फ्लोर 4च अपार्टमेंट्स आहेत। म्हणून तर एवढा जास्त सूर्यप्रकाश आणि खेळती हवा या घरात राहणार आहे। डायनिंग एरिया आणि स्कायडेक बघूया, पण त्या अगोदर इथली बटरफ्लाय लेआउट मध्ये असणारी ही गेस्ट बेडरूम बघूया का? अरे वा, बघताय ना किती सुंदर आहे ही गेस्ट बेडरूम, तेवढीच स्पेशियस सुद्धा। आणि आता फक्त स्पेसनेस बेडरूम पूर्ण होत नाही तर या बेडरूम मध्ये आपल्या आवडीच्या काही वस्तू पण ठेवता आल्या पाहिजेत, जसा की हा ब्युटिफुल असा मिरर। भारी वाटतोय ना? पण अजूनच जास्त भारी वाटेल ती तुम्हाला इथली ही बाल्कनी, ज्यामुळे घरात पूर्णतः फ्रेश हवा आणि सनलाईट मिळतच राहणार आहे। आता बेडरूम तर बघितलीत, पण एकदा बेडरूमचं हे प्रीमियम असं वॉशरूम सुद्धा बघून घ्या, जिथे असणाऱ्या या डिझायनर वॉल टाईल्स तुम्ही आतापर्यंत कुठेच बघितल्या नसतील। आणि हो, इथे सुद्धा तुम्हाला कोलेरच्याच प्रीमियम ब्रँड CP सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत। आणि जसं जेवणामध्ये स्टार्टर असल्याशिवाय मजा येत नाही, तशी घराला एंट्रन्स लॉबी असल्याशिवाय कायच मजा ना। आणि हो, जेवणात मीठ कमी पडल्यावर मजा येत नाही ना, तशी घरामध्ये जागा कमी असल्यावर पण मजा येत नाही। म्हणूनच अगदी 25 बाय 15 फुटांचा हा तुमचा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया असणार आहे। बघा ना किती भारी वाटतोय, म्हणजे आता घरात पाहुणे जरी आले तरी सगळे मिळून इथे जेवण करता येईल। या बाजूला क्रॉकरी युनिट डिझाईन करता येणार आहे। आणि हो, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला इथला व्ह्यू बघायचा आहे, तो व्ह्यू बघायचा आहे ना, चला मग बघूया। पण तिथून व्ह्यू बघायला मिळणार आहे ती बाल्कनी सुद्धा अशी असेल तर इथे बसायला किती मजा येईल ना। मस्त तुम्ही इथे बसून मित्रांशी गप्पा मारू शकता, तुमचा पसंदीदा इथे चहा घेऊ शकता, आवडीचे पदार्थ खाऊ शकता। आणि हो, व्ह्यू असणार आहे तो बाणेर पाषाण हिल्सचा। आणि हो, या बाजूला तुम्हाला असे डक्ट सुद्धा मिळणार आहेत, ज्याला सेम असे डिझायनर डोर सुद्धा मिळणार आहेत, ग्लास फसाड सुद्धा दिलेले आहेत। आणि मला ना रोज संध्याकाळी सनसेटच्या वेळेला येऊन इथला व्ह्यू बघायला खूपच आवडेल, तुम्हालाही आवडेल ना? पण आता व्ह्यूचं झालं, पण ज्या चहाला इथे बसून प्यायचंय ते चहा बनवण्यासाठी असणारं किचन नक्की बरं इथलं कसं असेल? ते अगदी असं असेल तर वा, खरंच किती भारी आहे ना। याला सर्व्हिस प्लॅटफॉर्म म्हणतात। हा तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे, तिकडे तुमचे सगळे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस येतील। आणि हो, इकडे असणार आहे तुमचा हा किचन प्लॅटफॉर्म, जिथे तुम्हाला कुकिंग करता येणार आहे। आणि हो, विंडो तर मिळणारच आहे, पण हे दिसणारे तिन्ही प्लॅटफॉर्म्स तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहेत। आणि ॲज इट इज म्हणजे ॲज इट इजच, त्याला तुम्हाला या किचन ट्रॉली सुद्धा लावून दिल्या जाणार आहेत। भारी आहे ना? जे क्वाड्सचे किचन प्लॅटफॉर्म आहेत, इथे तुम्हाला या बाजूला स्टोरेज स्पेस डिझाईन करता येईल, त्या बाजूला जेवढं पाहिजे तेवढं मोठं फ्रीज तुम्हाला इथे लावता येणार आहे। आणि हो, या किचन प्लॅटफॉर्मवरती कुकिंगसाठी तुम्हाला आतल्या बाजूनेच एक सिंक देण्यात आलेलं आहे। आणि मागच्या बाजूला बघताय ना, इथे आणखी एक सेपरेट पॅन्ट्री आहे। हो, मजाक करतोय। या, हा तुमचा इन्क्लोज ड्राय एरिया असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आणखी एक ग्रेनाइटचा किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो
म्हणूनच तर मगाशी म्हटलं ना की एक छोटीशी पॅन्ट्रीज आहे जिथे तुम्हाला आणखी एक सिंक युटेन्सिल्स वॉशसाठी दिलेलं आहे. तशी त्याची गरज नाही म्हणा, कारण डिशवॉशर तर लावता येणार आहे, वॉशिंग मशीन पण असणार आहे आणि किचन फक्त इथेच संपत नाहीये. किचनमध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 4.5 BHK मधील 0.5 बेडरूम मिळून जाते. ही 0.5 बेडरूम म्हणजे तुमच्या हाऊस हेल्पची रूम आहे आणि इथून सुद्धा तुम्हाला बाहेरून एंट्री एक्झिट करता येणार आहे. म्हणजे तुमचे जे हाऊस हेल्प आहेत ते इथे येतील, इथून त्यांना एंट्रन्स मिळून जाईल. ही त्यांची बेडरूम विथ अटॅच्ड वॉशरूम आणि मग तुमची मदत करण्यासाठी टेस्टी असं जेवण बनवण्यासाठी ते किचनमध्ये येऊ शकतील. पण काय म्हणताय, किचन अजूनही तुम्हाला अधुरं वाटतंय, अजून काहीतरी बघायची इच्छा बाकीच आहे? हो, मग ती जी तुमची इच्छा आहे ती हे पूजा स्पेस पूर्ण करतं. खरंच बघा ना किती सुंदर वाटतंय हे पूजा स्पेस. म्हणजे इथे तुम्हाला अगदी सेपरेटली पूजा स्पेस डिझाईन करता येणार आहे. तुम्ही सुद्धा असंच डिझाईन करा. आणि मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे ती म्हणजे तुमच्या मुलांची बेडरूम बघायची. हे बघून काय आठवलं, लिगो माहितीये, लिगो जे लहानपणी आपण खेळायचो तसंच डिझाईन केलंय ना. म्हणजे इथे बघून तुम्ही अगदी इन्स्पिरेशन सुद्धा घेऊ शकता की नेमकं घर कसं डिझाईन केलं पाहिजे. कारण मुलांना आवडणाऱ्या गोष्टी या खरंच तेवढ्याच जास्त अट्रॅक्टिव्ह असतात. या बेडरूममध्ये तुम्हाला अगदी फुल लेंथ विंडो मिळणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला बेड डिझाईन करून सुद्धा त्यांना खेळण्यासाठी प्रॉपर असा स्पेस देण्यात आलेला आहे. 2 वॉर्डरोब्स असेच तुम्ही इथे डिझाईन करू शकता. आणि हो, या घरामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट म्हणजे हे वालं कॉमन वॉशरूम मिळून जातं. पण मी तरी आत्ता इंटरेस्टेड आहे या लॉबी सोबतच तुम्हाला इथे असणारी तुमची पॅरेंट्स बेडरूम दाखवण्यासाठी. वा 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 वा, याला म्हणतात खरी पॅरेंट्स बेडरूम. ही बेडरूम अशी असते ना जिथे आपल्या आईवडिलांना सगळं काही सोयीस्कर वाटलं पाहिजे. म्हणजे ते जर वयस्कर असतील तर त्यांच्यासाठी एकदम कम्फर्टेबल असा बेड डिझाईन केलेला, सोबतच बाल्कनीलाही लाजवेल अशी ही फुल लेंथ विंडो जर त्यांना मिळाली तर म्हणजे सेफ्टी सोबतच त्यांना बाहेरची फ्रेश हवा आणि व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. म्हणजे आत्ता आपण या घराच्या बघायला गेलं तर नॉर्थ साईडला आहोत. या बाजूने सुद्धा त्यांना छान अशी हवा मिळत राहील. म्हणजे नॉर्थ साईडने नेहमीच हवा वाहत राहते ना. आणि हो, या घरात अजून एक गोष्ट अशी ती म्हणजे इथलं प्रत्येक एक अटॅच वॉशरूम नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. कारण इथल्या वॉशरूमचे फक्त डिझायनर टाईल्स वेगळे नाहीयेत तर लेआउट सुद्धा वेगळे. प्रत्यक्षात येऊन बघाल तेव्हा तुम्हीच म्हणाल की वॉशरूम खरंच बघण्यासारखे आहेत. आणि हो, मला माहिती आहे आपण सर्वच जण एक्साइटेड असतो ती घरातील सगळ्यात महत्त्वाची आपली मास्टर बेडरूम बघण्यासाठी. चला मग बघूया. तुम्हाला पण बुक्स वाचायला आवडतात का? ते सुद्धा तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये आरामात शांत प्रकारे बसून. मलाही खूप जास्त आवडतात खरंच. आता बेडरूम म्हणजे एक आपला प्रायव्हेट एक्सपिरियन्स असतो ना, जिथे सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या असाव्यात वाटतात. मग तिथले कलर्स असू द्या, वॉलपेपर्स असू द्या. पण जर तुमच्या मास्टर बेडरूमला वॉल टू वॉल, एज टू एज एवढी मोठी फुल लेंथ विंडो असेल तर किती मजा येईल. विचार करा काय व्ह्यू दिसेल या बेडवरती आराम करताना. खरंच मला तर इमॅजिन करूनच आश्चर्य वाटतंय. आणि अजून आश्चर्याचा धक्का बसायचा बाकी आहे. तो धक्का तुम्हाला बसणार आहे तो म्हणजे इथल्या प्रीमियम अशा वॉशरूम मध्ये. क्या बात आहे, कसलं भारी वाटतंय. म्हणजे जेव्हा घर घेऊ आपण आणि इथे येऊ तेव्हा बाथटबचा जो हा एक्सपिरियन्स आहे ना तो प्रत्यक्षात घ्यायला खरी मजा येणार आहे. म्हणजे मी तर सहज ट्राय केलं, बट इट इज रिअली अमेझिंग. या वॉशरूममध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आणखी ॲड करता येणार आहेत. अशा प्रीमियम टाईल्स तुम्हाला इथे मिळून जातात. त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे इथेच कुठे आपण थांबतोय तर इथे आपल्याला हा वॉक इन वॉर्डरोब कम चेंजिंग स्पेस सुद्धा तर मिळतोय. आता एवढा मोठा जर वॉक इन वॉर्डरोब डिझाईन केला तर आरामात दोघांचेही कपडे बसतील ना. म्हणजे तुमचे आणि तुमचे मिसेसचे हो. आणि मिसेसला चेंज करण्यासाठी इथे चेंजिंग रूम, ड्रेसर स्पेस अशा सर्व गोष्टी सुद्धा मिळून जातात. म्हणजे बघा ना, सर्वच गोष्टी किती अप्रतिम आहेत. मला तर अतिशय आवडलंय. माझं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्यक्षात इथे याच आणि बघाच. कारण बाणेर पाषाण लिंक रोड अशा लोकेशनवरती जर हे 34 स्टोरी असं तुमचं घर असेल तर तिथे तुम्हाला किती भारी एक्सपिरियन्स येईल. राहण्याची मजा, कनेक्टिव्हिटीचा कन्व्हिनियन्स आणि हो
त्याचबरोबर एवढे जास्त मोठं घर अशा स्काय डेक आणि व्ह्यूज सोबत. आता पाषाण हिल्स म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की लोक इथं फिरायला येतात आणि जर तुम्ही इथे राहाल तर काहीतरी वेगळीच मजा. या 4.5 BHKचा इथे कार्पेट एरिया असणार आहे 1965 स्क्वेअर फीट आणि तुमच्यासाठी इथे 1600 स्क्वेअर फीटचा 3 BHK अपार्टमेंट सुद्धा आहे, ज्यामध्ये तुमची ती हाऊस हेल्प रूम आणि ही गेस्ट बेडरूम मायनस होईल आणि हा तुमचा ॲज इट इज असा 1600 स्क्वेअर फीटचा 3 BHK इथे होणार आहे. या 3 BHK आणि 4.5 BHKच्या ज्या प्राइसिंग्स आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. याची कॉन्फिगरेशन्स तुम्हाला मिळत असतील. जर तुम्हाला याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची आहे, जर तुम्हाला इथे प्रत्यक्ष येऊन साईट व्हिजिट करायचंय, प्रत्यक्ष हे सर्व काही अनुभवायचंय, तर नक्कीच आमच्या या खालील दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉल करा. आणि हो, जर व्हॉट्सअपवरती माहिती हवी असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शनवरच्या लिंकवरती क्लिक करा. आणि खरं सांगतोय, फक्त व्हिडिओत नाही तर प्रत्यक्ष येऊन अनुभवण्यात फार जास्त मजा आहे, म्हणून आम्ही तुम्हाला इथे कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट तुम्हाला घरी येऊन सुद्धा माहिती देतील. आता जर हे सर्व काही तुम्हाला आवडलं असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही तुमच्या असणाऱ्या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अशाच नवीन क्रिएटिव्ह जबरदस्त अशा घरामध्ये भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.